ही युती स्वार्थासाठी आहे किंवा ही युती ईडीची जी काही आपल्यावरती असणारे आरोप आहेत ते थांबवण्यासाठी आहे. आणि जनतेचं भलं काय आहे हे आम्ही त्या युतीच्या मागचं खरं गणित आहे. 11 वर्ष संघर्षामध्ये काय मिळालं? जवळ 11-12 खून पडलेले होते, अनेकांची डोकी फुटलेली होती, फार मोठं रक्तरंजित त्यावेळेचा संघर्ष होता, अनेक म्हणजे वादविवाद झाले आणि आपण कार्यकर्त्यांना सातत्याने संकटात आणलं. 11 वर्षाचा संघर्ष संपून एकत्र यायचं ठरवलं. नेते आले की कार्यकर्ते एकत्र येतात. साहेब खासदारकीकडे जाणार की आमदारकीकडे की राजांना खासदारकीकडे पाठवणार? नाही, ते आता नीतीच्या उदरामध्ये दडलेलं आहे, ते लवकर बाहेर येईल. आता खरं जे वाईट वाटायला की आमच्या युतीमुळे झालं त्यांचं काय वाईट, त्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून आमची युती केली हे वाईट वाटतंय. सदाशिव मंडळी कुठं आणि हे कुठं, गेल्या लोकसभेत काय झालं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांची भीती आम्हाला अजिबात नाही. युती साहेब ही फक्त या निवडणुकीपुरतीच नाही की आगामी प्रत्येक निवडणूक? हे आमचा दीर्घकालीन हे प्लॅन आहे. दर्शक हो नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर कागल नगरपालिकेची ही निवडणूक, त्या पार्श्वभूमीवरती आज आपण हसन मुश्रीफ साहेब यांच्यासोबत संवाद साधणार आहे. साहेब, निवडणूक सुरू आहे, प्रचार रणधुमाळी सुरू आहे आणि या प्रचार रणधुमाळीमध्ये बघायला गेलं तर विकासाचे मुद्दे सोडून कुठं ना कुठं तरी ह्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तुम्ही दोघं आता एकत्र आलेले आहेत, तो आता चर्चेचा, तो आता ह्या निवडणुकीचा मुद्दा बनलेला आहे. त्यावरूनच खरं बघायला गेलं तर मला चर्चा आपल्यासोबत करायची आहे. काय सांगाल साहेब, ही जे काही आपली आता युती झालेली आहे, समरजितराजे घाडगे साहेब आणि तुम्ही एकत्र आलेला आहात, याच्या मागची नेमकी साहेब समीकरण काय आहे? नाही, याबाबत ज्या दिवशी आपली मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे आमची युती झाली त्या दिवशीच आम्ही 11 वर्षाचा संघर्ष संपून एकत्र यायचं ठरवलं. त्यावेळी कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं, ज्येष्ठ आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगणं हे आवश्यक होतं. परंतु आम्हाला वेळ मिळाला नाही, कारण दुसऱ्या दिवशीच बी फॉर्म द्यायचे होते. आणि मग मुख्यमंत्री महोदयांनी जो तोडगा सुचवला त्याला मान्य झाल्यानंतर आम्ही तिथूनच कार्यकर्त्यांची माफी मागितली. बा, आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊ शकलो नाही, परंतु आम्ही दोघं युती करतोय आणि उद्या पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची भूमिका सांगणार आहे. आणि मग आम्ही कागलला येऊन पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर मेळावा घेतला आणि ही युती कशासाठी आणि का केली हे सांगितलं. वास्तविक याच्यासमोर आता मात्र आमची काही निवडणूकच नाही, ही आहे नगरपालिकेची कार्यकर्त्यांची निवडणूक. त्यामुळे विधानसभेचा प्रश्न होऊन गेलेला आहे. आता लवकर विधानसभा काय 4 वर्षे होणार नाही, लोकसभेचाही प्रश्न नाही. म्हणजे आज कुठली निवडणूक आमची नाही, म्हणजे समज गाडगेंची असेल किंवा माझी असेल. आता कार्यकर्त्यासाठी आम्ही युती करतोय. पण युती करण्यामध्ये या कागल शहराचं आणि आपल्या तालुक्याचं आणि जनतेचं भलं काय आहे हे आम्ही या युतीच्या मागचं खरं गणित आहे. 11 वर्ष संघर्षामध्ये काय मिळालं? 11 वर्षाच्या या संघर्षाच्या काळात म्हणजे कार्यकर्त्यामध्ये संघर्ष झाला, अनेक म्हणजे वादविवाद झाले आणि आपण कार्यकर्त्यांना सातत्याने संकटात आणलं आणि फार मोठ्या विश्वासाने आता आम्ही दोघांनी युती केलेली आहे. कागलच्या या राजकीय पटलावरती आता तुम्ही म्हटलात की 11 वर्ष संघर्षातून नेमकं काय मिळालं? साहेब, माझा असा एक उलट प्रश्न आपल्याला आहे की भरपूर वेळेला विरोधक आपल्याला ज्या वेळेला टीकेतून बोलतात की ही युती स्वार्थासाठी आहे, ही युती कुठं ना कुठेतरी जमिनीचा जो काही आर्थिक व्यवहार जो आहे तो थांबवण्यासाठी आहे, किंवा ही युती ईडीची जी काही आपल्यावरती असणारे आरोप आहेत ते थांबवण्यासाठी आहे, अशा पद्धतीचे आरोप आता प्रचारामध्ये होते. त्यावेळेला मी ह्याचा खुलासा केलेला आहे की ईडी मधून मी पूर्ण निर्दोष झालेलो आहे. त्यामुळे ईडी मधून सुटण्यासारखा प्रश्नच नाही. आता जे समरसिंह घाडगे जे आहे हे आहेत शरद पवार काँग्रेसमध्ये, ते काय कुठल्या दुसऱ्या पक्षात नाही. आणि जे समरसिंह राजे जे आहेत त्यांच्या जमिनी इतक्या आहेत की त्याला जमिनीसाठी काय एवढं मिटवण्याची गरज नाही. आता झाले काय खरं की आमच्या विरोधकांना आता खरं जे वाईट वाटायला की आमच्या युतीमुळे झालं त्यांचं काय वाईट, काय मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून आमची युती केली हे वाईट वाटतंय, त्याचं खरं कारण कळलेलं नाही. आता आम्ही त्याच्यावर काहीच बोललेलो नाही. म्हणजे त्यांच्या मनामध्ये आम्ही दोघांनी संघर्ष करत राहावं, भांडण करत राहावं आणि आपल्याला फायदा व्हावा अशी त्यांची भूमिका आहे काय, त्याचा प्रश्न पडावा असा प्रश्न आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही दोघं एकत्र आल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली? निश्चितपणे आम्ही 2 प्रबळ गट इथं एकत्र आल्यामुळं
आता त्यांना असं वाटते की या राजकारणामध्ये आम्ही अस्थिर झालो. आमचा या राजकारणामधलं आता आमचं पूर्णपणे हे झालं आणि म्हणून ती जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून काढण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि जे कैलासवासी खासदार सदाशिव मंडलिकांनी जशी एका 2000 मला वाटतं होती 9 काय ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी केलं तसं आपण होऊ आणि असं त्यांना वाटतंय. परंतु ते सदाशिव मंडलिक कुठं आणि हे कुठं, त्या मी सांगितलं की बाबा लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात, सकाळी उठावं लागतं, रिचेबल राहावं लागतं, नॉट रिचेबल राहून चालत नाही, लोकांच्या बद्दलची तळमळ असावी लागते आणि फार संयमानं जनतेबरोबर काम करावं लागतं, कार्यकर्त्याला हाताळावं लागतं. हा एकही गुण नसलेली व्यक्ती आमच्यावर टीका करताना आम्हाला हा एक फार मोठं म्हणजे असं वाटतंय की बाबा हे हा करण्याचा जो किविलवाला प्रयत्न करतायत तो किती फोल आहे हे दिसून येते. कुठं ना कुठं तरी साहेब असं वाटत नाही का इथून मागे तुम्ही बऱ्याच निवडणुका लढलात, त्या जिंकलात, व्हिजन घेऊन कुठं ना कुठं तरी आपण या कागलच्या विकासासाठी, कागल तालुक्याच्या असेल तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण काम करत आलात. मात्र आताच्या ह्या निवडणुकांना जे वळण लागलेलं आहे हे टीकात्मक, कुठं ना कुठं तरी व्हिजन सोडून निवडणुका व्हायला लागल्यात असं आपल्याला वाटत नाही? कुठं भाषण कुठं, म्हणजे मला कागल शहरापुरतं तर तुम्हाला कुठे निवडणूक दिसती? तुम्ही जरा सगळीला अभ्यास करा, दिसती का? आता मुरगुड शहर त्यांचं व्यक्तिगत शहर आहे, तिथं निवडणूक आहे, परंतु आणि 2 ठिकाणीच आमची लढाई आहे. तर मला वाटते जनतेनं पुरेपूर त्यांना ओळखलेलं आहे. ही व्यक्ती किती आपल्या कामाची आहे, काय काम करू शकते, समाजाचं काय काम करू शकतं हे जनतेने ओळखल्यामुळं गेल्या लोकसभेत काय झालं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांची भीती आम्हाला अजिबात नाही. मगाशी तुम्ही म्हटलात साहेब की कार्यकर्त्यांची आम्ही माफी मागितली पत्राद्वारे. काय वाटते तुम्हाला, ही कागलची शहराची निवडणूक झाली, उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, ग्रामीण भागामध्ये तुमच्या 2 कार्यकर्त्यांच्या मध्ये असणारा 36चा आकडा होता, तुम्ही आता नेते मंडळींनी एकत्र आलात, ते मिटवलेलं आहे, उद्या कार्यकर्ते एकमेकाला हे करून घेतील का? नाही, हे कागलमध्ये पहिल्यांदा घडलेलं नाही. कागल तालुक्यामध्ये कैलासवासी शामराव भिवाजी पाटील आणि मंडलिक साहेब यांच्यामध्ये संघर्ष होता. ते एका वळणावर एकत्र आली आणि शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहिली. नंतर मंडलिक साहेब आणि विक्रम शिवराजे यांचं 78 ते 85 3 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळ 11-12 खून पडलेले होते, अनेकांची डोकी फुटलेली होती, फार मोठं रक्तरंजित त्यावेळेचा संघर्ष होता. तेही दोघे एका वळणावर एकत्र आले आणि मला ते शेवटपर्यंत एकत्र राहिले. मी आणि संजय बाबा घाडगे 6 विधानसभा निवडणुका झाल्या आणि आम्ही एका विशिष्ट वळणावर एकत्र आलो. आणि मग कार्यकर्ते सुद्धा एकत्र येतात, नेते आले की कार्यकर्ते एकत्र येतात. आणि मला वाटते कागल तालुक्यामध्ये हा अनुभव अनेक दिवसांचा, अनेक वेळेचा असल्यामुळं अनेक नेते मंडळींनी त्या काळामध्ये जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी पसंत केलेला आहे. त्या पद्धतीनं काम या तालुक्यात झालेलं आहे. वाटतं याही वेळेला कार्यकर्ते हातात हात घालून काम करतील. कागलचा कायापालट साहेब आपण केलेलाच आहात, पण इथून पुढच्या काळात आगामी 5 वर्षामध्ये कोणते व्हिजनरी मुद्दे घेऊन आपण लोकांच्या समोर आता जात आहात? आता आम्ही कालच वचननामा आणि जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये आम्ही पूर्णपणानं काय आम्ही करणार आहोत आणि काय राहिलेलं आहे याचं व्हिजन डॉक्युमेंट आम्ही प्रसिद्ध केलेलं आहे. त्यामध्ये आजपर्यंत झालेली कामं तर दिलेलीच आहेत. त्याशिवाय मोठा प्रश्न जो शहराचा आहे तो आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचा. तो आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज करावं लागेल. STP प्लॅन्टद्वारे पाणी प्रोसेस करून आम्हाला नदीमध्ये सोडावं लागेल. त्यानंतर या कागल शहरामध्ये सगळ्या ज्या प्राथमिक शाळा आहेत नगरपालिकेच्या त्या डिजिटलायझेशन आपल्याला केलं पाहिजे. त्यानंतर हे शहर सुंदर होण्यासाठी आज या शहरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा पुतळाचं काम चालू आहे, तो पुतळा उभारणं, त्यानंतर अहिल्याबाई होळकरांचा पुतळा उभारणं आणि या शहरामध्ये जे सुंदर असेल. आता आम्हाला निसर्गाने आणि परमेश्वराने एक उधळण केलेली आहे. आमच्याकडे 2 तलाव आहेत. एक 150 ते 200 एकरची जमीन असलेलं एक डोंगर आहे आणि एका बाजूला नदी आहे. इतकी सुंदर आहे, मला वाटतं याचा पर्यटनाला इतका आम्ही उपयोग करू आणि एक देशातलं एक चांगलं पर्यटन स्थळ आम्ही कागलला विकसित करू. त्याशिवाय आमचं एक स्टेडियम आहे, ते खऱ्या अर्थानं स्टेडियम नाही, ते चांगलं ग्राउंड आहे, त्याला स्टेडियम करणं. त्यानंतर अभ्यासिका जिथं शिक्षणाचा ओढ कमी आहे, जिथं गोसावी समाज असेल, डवरी समाज असेल,
वडर समाज असेल, अशा इथं अभ्यासिका शाहूनगर वसाहत असेल, MPSC आणि UPSCची केंद्र तयार करणं ओके. आणि या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षित करण्याचा प्रयत्न करणं. हं. आणि दुसरं तरुण बेरोजगार मुलं आहेत, त्यांना 5 स्टार MIDच्या दृष्टीनं आम्ही कारखान्यातनं वगैरे रोजगार देण्याचा प्रयत्न केला, परंतु आता संख्याच एवढी वाढलेली आहे, हं. त्यांना रोजगार देण्यासाठी आम्हाला अजेंडा आखावा लागेल आणि दोघांना यावर काम करावं लागेल. त्यासाठी IT पार्क आणावं लागेल आणि मोठ्या IT कंपन्या आणून या बेरोजगारांना काम द्यावं लागेल. पलीकडच्या बाजूला साहेब मुरगुडसाठी मग आपण काय विजन ठेवलेलं आहे? मुरगुड असू दे किंवा गडिंग्लज असू दे, तिथं सुद्धा माझ्या ह्याच भूमिका आहे, तिथं सुद्धा हे काम आम्हाला करावं लागेल. निश्चितपणे साहेब, काय लोकांना, मतदारांना काय आव्हान काय कराल साहेब या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती? तर निवडणुका मी एकच विनंती करेन की कागल शहर सुंदर करण्यासाठी, पूर्णपणानं लोकांच्या सुविधेसाठी, पर्यटनासाठी आणि कागल शहर या देशाच्या नकाशावर आणण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं आणि या निवडणुकीत त्यांनी भरभरून आम्हाला साथ द्यावी, मतदान करावं आणि या घड्याळ आणि कबशी चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं. आणि आम्ही केलेली युती, मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखण्यासाठी जनतेनं आम्हाला सहकार्य करावं आणि हा निकाल घेऊन जाताना आम्हाला दोघांनाही अभिमानानं मुख्यमंत्र्यांपर्यंत जाता यावं असं जनतेनं आम्हाला साथ द्यावी अशी विनंती आहे. युती साहेब ही फक्त या निवडणुकीपुरती असणार की आगामी प्रत्येक हे निवडणूक? आमचा दीर्घकालीन प्लॅन आहे. ते मुख्यमंत्री महोदय, मी आणि संभाजीराजे यांचं याबद्दल चर्चा झालेली आहे. योग्य वेळेला निश्चितपणे आम्ही जनतेसमोर आणू आणि ही जी युती आहे ही दीर्घकालीन टिकावी अशा पद्धतीचं काम आम्ही करू. कोडं पडलेलं आहे साहेब लोकांना की पुढच्या काळामध्ये साहेब खासदारकीकडे जाणार की आमदारकीकडे, की राजांना खासदारकीकडे पाठवणार? नाही, ते आता नीतीच्या उदरामध्ये दडलेलं आहे, ते लवकर बाहेर येईल. निश्चितपणे साहेब, खरं बघायला गेलं तर निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवरती झाली पाहिजे. टीकात्मक मुद्दे घेऊन किंवा या पद्धतीचे मुद्दे न ठेवता कागलच्या विकासासाठी, तसेच मुरगुड असेल, पलीकडच्या बाजूला गडिंग्लज असेल, या मतदारसंघांसाठी किंवा या नगरपालिकांच्यासाठी व्हिजनरी मुद्दे ठेवून त्या पद्धतीने आम्ही ही निवडणूक लढत आहोत, अशा पद्धतीचं मत मुश्रीफ साहेब यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. नमस्कार.